गुड डे एव्हरीबडी. मी प्राध्यापक सोळंकी RDSP कॉलेज भूम जिल्हा उस्मानाबाद. आज आपण 11वी वाणिज्य यामधील पुस्तकपालन लेखाक्रममधील घसारा चॅप्टरमधील पहिल्या नंबरचं आपण गणित पाहणार आहोत. आता आपण पहिल्या नंबरचं गणित बघू. सिद्धी लिमिटेड रत्नागिरी 1 एप्रिल 2015 रोजी त्यांनी एक यंत्रसामग्री खरेदी केली 2 लाख रुपयाला. किमतीला खरेदी यंत्राच्या मूळ किमतीवर वार्षिक 10% दराने त्यांनी घसारा आकारण्यास सांगितलं आहे. 31 मार्चला ह्यांची खाते बंद होतात असं गृहीत धरून आपल्याला कीर्दनोंदी आणि यंत्र खाते व घसारा खाते तयार करायचं आहे. तर मी कीर्दनोंदी आपण नंतर करता येईल. कीर्दनोंदी आपण खात्यावरून तुम्हाला कीर्दनोंदी होऊन जाईल आणि यंत्र खाते होऊन जाईल. हे दोन्ही होईल कारण यंत्र खात्याच्या आधारावरच आपल्या कीर्दनोंदी आणि घसारा खातं दोन्ही होऊन जाईल. आता ह्याच्या आधारावर मी इथं तुम्हाला खातं सांगतो. आता बघा चला. आता गणितामध्ये बघा 1 एप्रिल 2015 रोजी त्यांनी एक यंत्र खरेदी केले, यंत्रसामग्री खरेदी केली. घसारा खाते म्हणजे काय? आधी ती महत्त्वाचा प्रश्न आहे. घसारा म्हणजे काय? संपत्तीचे मूल्य कोणत्याही कारणास्तव घटले की त्याला अवक्षण म्हणावं म्हणजे किंवा घसारा असं म्हणावं. मूल्य कमी होणं, वापर करून असो, ते यंत्र नवीन टेक्नॉलॉजी आलेली असो, कोणतेही कारण असो, किंवा वार्षिक आपण ठरवलं की झीज होते म्हणून त्याची आकारणी करून त्याचे यंत्रमूल्य कमी केलेलं असेल, किंवा पहिलं यंत्र कॅन्सल करून दुसरं यंत्र आणलं असेल, किंवा त्याचं बाजारमूल्य कमी झालं असेल, कोणतंही कारण असो, त्या कारणामुळे आपण यंत्राची किंमत कमी होणे किंवा संपत्तीचे मूल्य कमी होणे ह्याला घसारा असे म्हणतात. तर बघा घसारा खातं आपण जर नमुना बघितला, दिनांक, तपशील, रक्कम. मग आता इथं रोप आलेले रोज कीर्दी पान नंबर आपण म्हणायचं त्याला. पण आपल्याला ते गरज नाही आहे, गणितात नसल्यावर ते लिहायची गरजच नाही आहे. आता बघा सिद्धी लिमिटेड रत्नागिरी यांच्या पुस्तकात आपल्याला काय काढायचं? यंत्र. कारण यंत्रसामग्री आपण खरेदी केली त्यामुळे यंत्र घेणं गरजेचं आहे. खरेदी केलं. आता खरेदी केल्यावर तुमच्याकडे यंत्र येतं म्हणून आपल्याकडे यंत्र आलं म्हणून यंत्र खाते नावे आणि आपण ती रोख किंवा बँक थ्रू ते पैसे दिलेले असतात म्हणून रोख किंवा बँक खाते जमा. यंत्र खाते नावे. यंत्र खाते आपण यंत्र खात्याच्या कोणत्या बाजूला येईल? नावेला. बघा इथं नावे बाजूला एंट्री आली. जशाला तशी तारीख ज्या तारखेला व्यवहार झाला आहे 2015 एप्रिल 1 आपण लिहिलं. मग नावे बाजूला एक खात्याचे काय होईल? बँक, रोख किंवा बँक खाते. तुम्ही इथं बँक खाते लिहिले, मी तुम्हाला सांगतो रोख किंवा बँक खाते करा म्हणजे कंबाईन होऊन जाईल. ती रोखनी व्यवहार हो की बँके थ्रू हो, कुठलाही व्यवहार हो एकसारखं. खरेदी केलं, किती रुपयाला खरेदी केलं? 2 लाखाला म्हणून 2 लाखांनी एंट्री केली. ओके. आता बघा घसारा आकारणी. ही घसारा आपण दरवर्षी आकारत असतो, ते वर्षी आपण क्लोज करीत असतो. बघा घसारा कशा किती टक्के आकारायला सांगितलं? आपल्याला 10%. बघा आणि तो मूळ किमतीवर आकारायला सांगितलं म्हणजे ही स्थिर प्रभाग पद्धती आहे. म्हणजे स्थिर पद्धतीनुसार आपल्याला घसारा आकारायचा आहे. मग 2 लाखावर 1 एप्रिल टू 31 मार्च 1 वर्ष पूर्ण होते. 1 वर्षाप्रमाणे 10% प्रमाणे घसारा काढला तर तो येतो आपल्याला 20,000 रुपये. मग तो घसारा 20,000 आकारला. मग बघा मग राहिले आता कुठली अजून दुसरी यंत्र खरेदी नाही, विक्री नाही आहे, मग काही नाही आहे. मग आपण काय करणार की 2 लाखातून 20,000 रुपये मायनस केले, 1,80,000 आपली काय निघाली? शिल्लक. ती वर्षात शेवटी आपण म्हणत्या शेवटी काढतो शिल्लक. मग 31 मार्चला आपण काय केलं? ती शिल्लक आकारली. मग 31 मार्चला शिल्लक आली 1,80,000. इकडली बेरी 2 लाख, दोन्ही बाजूची नावे आणि जमाची बेरी दोन्ही 2 लाख रुपये आली होऊन झाली. ओके. आता पाहू मग ती शिल्लक जशी 2016 31 मार्चला आपण शिल्लक 1,80,000 आली. ती जशाला तशी आपण ती पुढं आणायची. शिल्लक पुढे आणली 2016 एप्रिल. मार्च संपल्यानंतर एप्रिल येतं म्हणून 1 एप्रिलला आपण ती शिल्लक पुढे आणली. मग पुढं आणली 1,80,000. आता यावर्षी दुसरी खरेदी नाही, विक्री नाही, यंत्राची काही नाही आहे. मग आपण काय करू? घसारा आकारणी करू. मग घसारा किती टक्के? 10%. तेही मूळ किमतीवर. मग 2 लाखावर 10% 20,000 रुपये काय आला? घसारा आला. मग तो 20,000 घसारा आकारला. मग 1,80,000तून आपण 20,000 मायनस केले, शिल्लक निघाली 1,60,000. मग 31 मार्चला आपण ती शिल्लक काय करतो? पुढं नेतो. ओके. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला तारखेचं एक सांगायचं राहिलं. बघा इथं बघा 1 एप्रिल 15 होतं. घसारा हा वर्षात शेवटी 1 वर्षाने आकारला होता. 1 एप्रिल 16 तो वर्ष कधी संपल? 31 मार्चला. मग 31 मार्च 1 एप्रिल 15 टू 31 मार्च 16 1 वर्ष झालं. बघा 1 एप्रिल 16 टू 1 वर्ष पूर्ण आले 31 मार्च काय येईल इथं? 17. 1 वर्ष पूर्ण होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि कधीही घसारा आकारणी ही 31 मार्चलाच आकारायची. महिने काउंट पूर्ण वर्ष झाले म्हणून पूर्ण वर्षाचा आपण घसारा आकारला. शिल्लक 1,60,000 निघाली. ती जशाला तशी आपण 1 एप्रिल 17ला पुढं आणली, शिल्लक पुढे आणली.
पुन्हा अजून आपलं तिसरं वर्ष चालू आहे, कारण 3 वर्षाकरता आपल्याला काढायला सांगितलं आहे गणितामध्ये. मग 3 वर्षाकरता आपल्याला यंत्र खाते आणि घसारा खाते काढायला सांगितले. मग आपण घसारा खाते बघितलं, मग घसारा आकारणी केली. मूळ किमतीवर 2 लाखावर 10% आणि 20,000 आला. 20,000 आला पण तो मायनस केला, मग शिल्लक उरली 1,40,000. ओके, मग ती शिल्लक पुढं नेली 31 मार्च लिहिलं. जशाल तशी शिल्लक पुन्हा पुढं आणायची. 1 एप्रिल 2018ला आपण पुढं आणली, शिल्लक पुढे आणली, मग गणित क्लोज करून टाकायचं. हे कायम लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणताल सर रोज किर्दचं एक फार आपलं राहिलं आहे, एक लक्षात घ्यायचं. रोज किर्द एक खातावणी होती आणि रोज किर्दवून बी आपल्या खातावणी करता येते, यानुसार बी होती. मी तिकडून इकडं आणलं आहे, तुम्हाला वापस रोज किर्दवरही नेऊन सोडतो. रोज किर्दवनी एंट्रीही सांगतो तुम्हाला, खातावून नेऊन सांगतो आणि त्याच्यावरही सांगतो आपण. आता बघू आपण घसारा खाते, एक लक्षात घ्या महत्त्वाचं. आता घसारा खाते बघा, यंत्र खात्याची फक्त आपल्याला काय करायची, ट्रू कॉपी करून टाकायची, काहीच नाही याच्यामध्ये. यंत्र खाते जशाल तसं यंत्र खातं बघायचं, त्यानुसार आपण घसारा खाता आखणी करायचं. बघा आता बघा, घसारा आकारला जातो. घसारा आकारणं म्हणजे मूल्य कमी करणं संपत्तीचं, म्हणजे संपत्ती कोणत्याही कारणास्तव कमी होणं किंवा व्यवसायातून जाणं. वास्तविक खातं म्हणतं जाणाऱ्या संपत्तीचे खाते काय करावे, जमा करावे. आणि घसारा हा नामदारी खात्यात मोडतो. नामदारी म्हणलं खर्च असेल तर नावे करावे, उत्पन्न असेल तर जमा करावे. मग घसारा हा आपला खर्च आहे, संपत्ती कमी करतो ना, मग तो आपला काय झाला, खर्च झाला. मग तो खर्च असल्यामुळे तो कुठं करावा, नावे. म्हणून एंट्री काय होईल बघा, आपण घसारा खाते जर तो खर्च असेल तर घसारा खाते नावे, आणि आपलं संपत्ती कमी झाली म्हणून यंत्र खाते जमा. बघला, मग घसारा खाते नावे, यंत्र खाते जमा. यंत्र खाते जमा बाजूला बघा आपण इथं घसारा खाते लिहिले, आणि घसारा खात्याच्या नावे बाजूला बघा यंत्र खाते लिहिलं आहे, हे लक्षात ठेवायचं. मग यंत्र खाते, मग आपण बघायचं जशाला तशी इथली तारीख आणि इथली अमाऊंट जशाला तशी कॉपी करायची. तारीख आणि अमाऊंट कॉपी करायची. बघा तारीख इथं लिहिली 2016 मार्च 31, इथं लिहायचं यंत्र खाते, अमाऊंट किती 20,000 रुपये. हा घसारा आपण नफा तोटा खात्याला ट्रान्सफर करतो, कारण हा नफा का तोटा आपला नफा तोटा खाते. कारण व्यवहार वर्षभराचा आपल्या व्यवसायाचा नफा किती झाला आणि तोटा काढण्यासाठी आपण नफा तोटा खाते बोलतो. हा नुकसान आहे, खर्च आहे, खर्च असलं म्हणून नफा तोटा खात्याच्या कुठं एंट्री येईल, नावेला. मग नफा तोटा खाते नावे, मग घसारा खाते काय होईल, जमा. बघा घसारा खात्याची जमा बाजूला आपण काय लिहिलं, नफा तोटा खाते. ओके, तारीख सेम, अमाऊंट सेम, 31 मार्च हे लक्षात ठेवायचं, 20,000 रुपये. तो वर्ष आपण काय करायचं, क्लोज करून टाकायचं. फक्त रक्कम जरा खानाच क्लोज करायची, हे काळजी घ्यायची. बाकी पूर्ण खातं क्लोज करायचं नाही, रक्कमचा राखानाच आपण तिथं क्लोज करायचं. पुन्हा बघायचं आता पुढचं वर्ष, दुसरं वर्ष. बघा इथली जशाल तशी तारीख आणि अमाऊंट्स. दुसरं वर्ष आपण घसारा कधी आकारला आहे, 2017 31 मार्चला. मग जशाल तशी तारीख हे लक्षात घ्या. घसारा आकारला तो कशावर आकारला, यंत्रावर. मग इथे यंत्र खाते आणि अमाऊंट 20,000 रुपये. जशाल तशी पुन्हा तारीख 2017 मार्च 31. आपण तो घसारा आकारणे हे घसारा कुठं ट्रान्सफर करतो, नफा तोटा खात्याला. म्हणून एंट्री काय होईल, नफा तोटा खाते नावे, घसारा खाते जमा. बघा मग इथं घसारा खाते जमा बाजूला आपण नफा तोटा खाते लिहिलं 20,000. खातं आपण काय करायचं, इथं क्लोज करून टाकायचं. आता तिसरं वर्ष सेम, तिसरं वर्ष तसंच आपण तिसऱ्या वर्षाचं बघा इथं 2018 मार्च 31. तसंच इथं 2018 मार्च 31ला आपण घसारा आकारणी केली. म्हणून घसारा आकारणी केली, मग घसारा खाते नावे, यंत्र खाते जमा. मग घसारा खात्याच्या नावे बाजूला आपण यंत्र खाते लिहिलं. ओके, आणि इथं 20,000 रुपये एंट्री झाली. ओके, आता जम बाजूला बघायचं 2018 मार्च 31 तो नफा खात्याला ट्रान्सफर करतो. मग नफा खाते नावे, घसारा खाते जमा. मग घसारा खाते जमाला 20,000. आणि अशा प्रकारे काय करायचं, ते दोन्ही खाते काय करायचे, क्लोज करून टाकाने. अशा प्रकारे यंत्र खाते आणि घसारा खाते टोटली बंद झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. फार काय बारकाई लक्षात घ्यायचं. थोडंफार स्पीडनी झालं असेल तर तुम्ही सांगत जावं, सर स्पीडनी व्हायले, दमाने होत असेल तर फार दमाने व्हायले, असं कमेंट्स करीत जावा ह्यामध्ये. मग आता ह्याच्यावर लक्षात फार सोपं आहे घसारा खातं, काहीच नाही. स्थिर पद्धतीमध्ये तर फारच सोपं आहे, अस्थिरमध्ये थोडंफार किचकट जातं. मग ते अस्थिर पद्धत आपण शिकू, त्याला सोप्या पद्धतीने सांगू, त्याची काय तुम्हाला अडचण नाही. आता आपण बघू त्याची रोज किर्द, म्हणजे रोज किर्द कशी झाली ही महत्त्वाची आपली. बघा रोज किर्द, बघा व्यवसायात आपण संपत्ती खरेदी केली. संपत्ती खरेदी केली म्हणलं मग तिथं एंट्री काय, खरेदी केली. खरेदी केलं म्हणलं की यंत्र खाते नावे, बँक खाते किंवा रोख किंवा बँक खाते जमा. मग बघा एंट्री आपण बघा यंत्र खात्याच्या नावाबद्दल एंट्री केली होती आपण, बँक खाते, रोख किंवा बँक खाते हे लक्ष. मग यंत्र खरेदी केल्याबद्दल केलेलं, खरेदी आपण 1 एप्रिलला केली म्हणून जशाल तशी तारीख इथं लिहायची. अमाऊंट कितीला खरेदी केली, तो खरेदी आली. ओके, त्याच्यावर लगेच आपण घसारा आकारला 31 मार्च 2016 31 मार्चला आपण घसारा आकारला. मग तिथे एंट्री काय होईल, घसारा खाते नावे, यंत्र खाते जमा, आलं 20,000 रुपये. घसारा खात्यात बी नोंद झाली, यंत्र खात्यात बी नोंद झाली. ओके, तो घसारा आपण काय करतो, आपण तो घसारा कुठं ट्रान्सफर करतो, नफा तोटा खात्याला ट्रान्सफर करतो. मग नफा तोटा खाते नावे, घसारा खाते जमा. बघा इथे एंट्री झाली. ओके, असं झालं. आता झालं, हा झालं आपलं
1 वर्षात झालं. आता पुढचं बघा, दुसरं वर्षाला आपण काय केलं, आता यंत्राची खरेदी तर नाही आहे, मग आपण काय करणार, फक्त घसारा आकारणी करणार. मग इथं घसारा आपण आकारला 31 मार्च 2017ला आपण घसारा आकारला. मग घसारा खाते नावे यंत्र खाते जमा 20,000 रुपये. तो घसारा आपण जशाला तसा सेम तारीख, तो घसारा आपण जशाला तसा कुठं करतो, नफा खात्याला ट्रान्सफर करतो. म्हणून नफा तोटा खाते नावे घसारा खाते जमा 20,000 रुपये. ओके, हे 2 वर्ष संपले. आता तिसरं वर्ष बघा, तिसऱ्या वर्षी आपण काय करतो, कुठली खरेदी नाही, आपली विक्री नाही आहे, मग घसारा आकारणी करणार. म्हणून एंट्री काय होईल, घसारा खाते नावे यंत्र खाते जमा आपण 20,000 रुपये केले. ओके, मग तो घसारा आपण कुठं ट्रान्सफर करणार, नफा खात्याला. मग नफा खाते नावे घसारा खाते जमा आपण एंट्री केली 20,000 रुपये. अशा प्रकारे ही रोज कीर्द टोटली कंप्लीट झालेली आहे, हे लक्षात ठेवा. हे तारीख जशाल तशी बघून लिहायची, अमाऊंट जशाल तशी आलेली, फक्त रोज कीर्द होऊन खतावणी होते आणि खतावणीने रोज कीर्द होते. काय असेल. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल, कळला असेल, काय कमेंट्स असतील करत जावा, आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनला टच करा. ओके, धन्यवाद.